नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। उद्घाटनापूर्वीच नवीन प्रशासकीय इमारतीचा वीज पुरवठा खंडित, हिरवागार बागीचा पोलमेजला। कोट्यवधीच्या मंजूर निविदेपेक्षा कमी खर्चात बांधकाम करून विदर्भातून पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनापूर्वीच विद्युत पुरवठा वीज बिल न भरल्याने खंडित करण्यात आल्याने राज्य सरकारवरच नामुष्की उडवली आहे। 68,000चा वीज बिल न भरल्याने विद्युत विभागाने वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती असून सुसज्ज असलेला हिरवागार बगीचा आता कोमी जायला लागला आहे। महाराष्ट्र शासनाने जवळपास 23 कोटी रुपये खर्चाच्या लाखांदूर येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकामास मंजुरी दिली होती। सदर सुसज्ज प्रशासकीय इमारतीचे बांधकाम केवळ 13 कोटी रुपये खर्च करून विदर्भातील सर्वात उत्कृष्ट बांधकाम म्हणून पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आली होती। बांधकामासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला। सर्व सोयीयुक्त अशी प्रशासकीय इमारत गेल्या वर्षभरापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। मात्र शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सदर प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होऊ शकले नाही। असे जरी असले तरी कंत्राटदारांनी वीज पुरवठा सुरू ठेवीत इमारतीपुढील बगीचा त्यावर असलेली विद्युत रोषणाई सुरू ठेवली। यात वीज वितरण कंपनीचा 68,000चा विद्युत बिल थकीत झाल्याने अखेर वीज कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे। त्यामुळे आता नवीन प्रशासकीय इमारत उद्घाटनापूर्वीच अंधारात पडली असून हिरवागार बगीचा सुद्धा कोमी जायला लागला आहे। एकीकडे गतिमान प्रशासन देण्याचा कांगावा राज्य सरकार करीत असताना दुसरीकडे प्रशासकीय इमारतीच्या साध्या वीज बिलाची रक्कम भरू नये एवढी नामुष्की यावी असा प्रश्न जनतेला येऊ लागला आहे। विदर्भातील बांधकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून एकीकडे पुरस्कारासाठी नामांकित केल्या जाते तर दुसरीकडे उद्घाटनापूर्वीच प्रशासकीय इमारत अंधाराच्या खाईत टाकल्या जात आहे। भविष्यात सदर इमारतीचा मेंटेनन्स राखला जाईल की नाही असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे। ना आमदारांना ना खासदारांना नाही राज्याच्या सरकारला काही देणे घेणे दिसत नसल्याने लाखांदूरची प्रशासकीय इमारत केवळ शोभेची वास्तू म्हणून उभी राहील काय असाही प्रश्न आता जनतेला पडला आहे।